मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे यायचे. सध्या मोदींचा आत्मविश्वास गेलाय अशी टीका शरद पवारांनी केली. मोदी राजकारण करण्यासाठी माझ्यावरती टीका करतात असं पवार म्हणाले. मोदींनी गुजराती परिसरातच रोड शो केला. मुंबईतील इतर भागात का गेले नाहीत असा सवाल शरद पवारांनी केला. रस्ते बंद करून रोड शो करणं योग्य नाही असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राज ठाकरेंचं राज्याच्या राजकारणात नक्की स्थान काय मला माहित नाही असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला. तर लाचारीची देखील मर्यादा हवी अशी प्रतिक्रिया पवारांनी प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला त्यावरती दिली. पंतप्रधान मोदी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार करताना दिसतायत. उत्तर प्रदेशात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. मोदी यूपीत 4 सभा घेणार आहेत. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असल्याचं समोर आलंय. किरण सानप असं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव असून तो शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी आहे. पिंपळगाव येथील बाजार समितीमधील गेटवरती शरद पवारांचं नाव होतं. त्या ठिकाणी मोदींची सभा झाली. यावेळी गेटवरील शरद पवारांच्या नावावर कापड लावण्यात आलं होतं. आचारसंहितेमुळे नाव झाकल्याचा दावा आयोजकांनी केला. मात्र शरद पवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करताच ते कापड काढण्यात आलं. 4 जूननंतर पुन्हा राजकीय भूकंप होणार अशी भविष्यवाणी भाजपच्या मोहित कंबोज यांनी केली. शरद पवार गट आणि ठाकरेंचा गट फुटणार असं कंबोज म्हणाले. नाशिकमध्ये आज महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणारे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारासाठी नाशिकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो होणार आहे. मनमाडमध्ये आज सभांचा धडाका लागलाय. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. दोन्ही नेत्यांची आज जाहीर सभा होणार असून फडणवीस आणि पवारांची तोफ कोणावरती धडाडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी नारायण राणे मैदानात उतरले. जुन्या सहकार्याचा प्रचार करण्यासाठी वडाळ्यात नारायण राणेंची जाहीर सभा होणार आहे. यावेळी नारायण राणे कुणावरती निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, मात्र त्याच शत्रूनं मला मदत केली असं खळबळजनक वक्तव्य सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांनी केलं. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला मदत करणारा नक्की कोण तो शत्रू आहे याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. इंडिया आघाडीकडून संविधान धोक्यात असल्याचा प्रचार केला जातोय. मात्र काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे पक्ष धोक्यात आहेत अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. घाटकोपर दुर्घटनेवेळी अरबाज आणि अरमान ही 2 तरुण मुलं रील शूट करत होती. रील शूट करत असताना अपघाताची संपूर्ण थरारक घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आणि न्यूज 18 लोकमतच्या हाती हे थरारक व्हिडिओ लागलेले आहेत. या दुर्घटनेतून अरबाज आणि अरमान सुदैवानं बचावलेत. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत मुंबई विमानतळावरील एका बडा अधिकाऱ्याचा आणि त्याच्या पत्नीचा या होर्डिंगनं बळी घेतलाय. धक्कादायक म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना लोकेशन ट्रॅक करत अमेरिकेत असलेल्या मुलानं त्यांना शोधून काढलं आणि आई वडिलांच्या मृत्यूमुळे मुलावरती दुःखाचा डोंगर कोसळला. महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी घाटकोपरमधल्या होर्डिंग कोसळलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान बचाव कार्य संपलेलं असून आता हा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली. घाटकोपर दुर्घटनेवरून किरीट सोमय्यांनी आरोप केला. पेट्रोल पंप आणि होर्डिंगची कमाई 50 कोटी रुपये आहे आणि मातोश्रीवरती त्यामुळे किती पैसे जातात आणि भांडुपला किती हिस्सा मिळतो याचा हिशोब द्यावा लागेल असा इशारा त्यांनी दिला. तर संजय राऊत भिंडेला घेऊन मातोश्रीवरती गेले असाही दावा किरीट सोमय्यांनी केला. छत्रपती संभाजीनगरच्या प्रारूप विकास आराखड्यावरील आक्षेपांच्या सुनावणीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 1270 तक्रारींची सुनावणी होणार असून पहिल्याच दिवशी 252 जणांची सुनावणी घेण्यात आली आणि सुनावणी घेण्यासाठी प्रशासनानं 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. सोलापूरकरांसाठी उजनी धरणातून 6000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय. यामुळे ऐन उन्हाळ्यात चंद्रभागा नदी आता दुथडी भरून वाहतेय. त्यामुळे नागरिकांचं वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. तर सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औंध बंधाऱ्यात 5 दिवसात पाणी पोहोचेल असा अंदाज वर्तवला जातोय. आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी पंढरपुरात प्रशासकीय बैठक पार पडली. बैठकीत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन विविध विभागांना सूचना केल्या. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये मिळून एकूण 23% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 2.30 टीएमसीनं पाणीसाठा कमी आहे आणि शहराला 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहरातील सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनचं गर्डर लॉन्चिंग आणि पिलरचं बांधकाम करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिमला ऑफिस चौक आणि परिसरातील वाहतुकीत शुक्रवारपासून बदल करण्यात येणार आहे.
पावसाळा तोंडावर आला तरी देखील शहरातील नद्या आणि नाल्यांची सफाईचं काम अजूनही संथ गतीनं सुरू आहे। एकूण 227 नाल्यांपैकी केवळ 164 नाल्यांची सफाई पूर्ण झाली, मात्र अद्यापही 63 नाल्यांची सफाई पूर्ण न झाल्यानं नागरिकांकडून चिंता व्यक्त होतीये। घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर आता छत्रपती संभाजीनगरात देखील पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। होर्डिंगसह आता इमारतींचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे। याचा 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत। बुलडाणा जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्सच्या विरोधात आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीनं वारंवार तक्रार करण्यात आली होती, मात्र यावरती कुणीही लक्ष न दिल्यानं आता तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। तर होर्डिंग्स तात्काळ काढण्यात यावेत अशी देखील मागणी केली जाते। समाज माध्यमांवरती आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं बीडमधील नांदुरघाट गावात 2 गटांमध्ये तुफान राडा झाला। यावेळी त्यांनी जोरदार दगडफेक केल्याचं उघडकीस आलं आणि यामुळे गावात तणावाचं वातावरण असून दगडफेकीत 3 जण जखमी झालेत। पिंपरी चिंचवड शहरवासियांची तहान भागवणाऱ्या मावळातील पवना धरणात 28.93% साठा असून जूनपर्यंत पुरेल इतकाच हा पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्यामुळे पावसानं ओढ दिल्यास शहरवासियांवरती पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांची सोय करण्यात आली। यावेळी मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला आणि बडनेऱ्याला थांबा देण्यात आलाय। बुलडाणा जिल्ह्यातील आलेवाडी लघु प्रकल्पाच्या डॅम लाईनच्या पायाभरणीचं काम सुरू आहे, मात्र त्यासाठी लाल मातीचा वापर करण्यात येत असल्याची माहिती मिळताच आलेवाडी ग्रामस्थांनी अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभागात तक्रार केली, तसंच ठेकेदारावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। भुसावळ रेल्वे स्थानकावरती मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणी रेल्वे विभागात तातडीनं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते। रब्बी उन्हाळी हंगामातील ज्वारीचं पीक तयार झालेलं आहे। बाजारपेठेत ज्वारीची विक्री वाढलेली आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून ज्वारीची आवक जोरदार सुरू आहे, मात्र या काळात दर चढलेला नाही। उलट बाजार समित्यांमध्ये सरासरी भाव 2000 रुपयांपर्यंत मिळतोय। दरवाढीची अपेक्षा ठेवून घरामध्ये साठवून ठेवलेला कापूस आता शेतकरी हंगामाच्या तोंडावरती विक्रीला काढू लागलेत। तर दर वाढले नाहीत, मात्र कापूस घरात साठवून ठेवल्यानं अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे आता अनेकांनी कापूस विक्रीला सुरुवात केली आहे। यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने 44.56 लाख टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला। मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात 29.19 लाख टन खतांचा साठा होता आणि उर्वरित खतांचा पुरवठा केंद्राकडून होणार आहे। हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागानं काटेकोर नियोजन केलंय। राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ऊसतोडणी यंत्रासाठी केंद्रानं कर्ज अनुदान योजना लागू केली, त्यामुळे बँकांनी कर्ज प्रक्रिया सुलभ करावी अशा सूचना साखर आयुक्तालयानं दिल्या आहेत। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असल्याचं दिसतंय। याचा सर्वात मोठा फटका सुरगाणा, पेठ, कळवण आणि देवळा तालुक्यातील गावांना बसलाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या भिंती पडल्या आहेत, तर काही घरांची छप्पर उडून गेली आहेत। पिकांचंही नुकसान झाल्यानं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। त्यानुसार नगर आणि नाशिकमध्ये गुरुवारी मेघगर्जना आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर इतक्या वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे। मोसमी पाऊस 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल असं देखील भारतीय हवामान विभागानं म्हटलंय। हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये आता केवळ मृत पाणीसाठा शिल्लक राहिलाय। तर जिल्ह्यातील लहान मोठे तलाव देखील आटत चालल्यानं वडद परिसरात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मागील 3 ते 4 दिवसांमध्ये अवकाळीमुळे भाजीपाल्यासोबतच फळबागांचंही नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत। सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन मृत्यू तपास तातडीनं सीबीआयकडे सोपवण्यास हायकोर्टानं नकार दिला। 22 तारखेला यावरती पुन्हा सुनावणी होणार आहे आणि 3rd डिग्रीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत अनुजच्या आईनं हायकोर्टात याचिका केली आहे। धाराशिवमध्ये कत्तलीसाठी देण्यात येणाऱ्या 10 जर्सी गायींची सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय। या कारवाईत पोलिसांनी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपींनाही जेरबंद केलंय।
नागपुरात राम कूलरच्या व्यवस्थापकानं चक्क बनावट कूलर बनवून कंपनीची फसवणूक केली आणि यात गणेशपेठ पोलिसात 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। त्यासोबतच चौघांवरती गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। नागपूरच्या मेकोस बाग येथील उड्डाणपुलावरून उडी मारून तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केला। ही तरुणी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात शिकत असून ती 40 फुटांवरून पडल्यानं तिची प्रकृती चिंताजनक आहे। मात्र अद्यापही आत्महत्येचं कारण स्पष्ट नाही। धाराशिवमध्ये तुळजाभवानीची भाविकांना सिंहासन पूजा करायची असल्यास 21 ते 26 मे दरम्यान नोंदणी करा असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय। सिंहासन पूजेचा नोंदणी कोटा पूर्ण न झाल्यास ड्रॉ पद्धतीनं सोडत काढली जाईल। उन्हाळ्यात रक्तदान शिबिराच्या कमी झालेल्या संख्येमुळे गोंदियामध्ये शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये केवळ 15 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक राहिलाय। त्यामुळे स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करावं असं आवाहन करण्यात येत आहे। सोलापूरच्या वांगी गावातील ग्रामदैवत पीर महादेवाच्या यात्रेला सुरुवात झाली। यावेळी 3 दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। वांगी गावातून महादेवाच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। या बातम्यांचा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। आपण लगेच परत येऊया। तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत। दिग्गज